नागपुरात 67 वर्षीय निवृत्त बँक व्यवस्थापकाची 1,59,60,00,000 रुपयांनी ऑनलाईन फसवणूक झाली आहे। सायबर गुन्हेगारांनी स्वतःला पोलीस, रिझर्व्ह बँकचे अधिकारी तसंच ईडी आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी असण्याची बतावणी करून त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि डिजिटल अरेस्टची भीती दाखवून मोठी रक्कम आपल्या खात्यात ट्रान्सफर करून घेतली। सध्या नागपुरातील सायबर पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहे। फिर्यादी 67 वर्षीय बँक ऑफ इंडियाचे निवृत्त वरिष्ठ शाखा व्यवस्थापक असून नागपुरातील नरेंद्रनगर एक्सटेन्शन परिसरात राहतात। सायबर ठगबाजांनी त्यांना वेगवेगळ्या नंबरवरून व्हॉट्सॲप व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल केले। कॉल करणाऱ्यांना आपलं नाव आर.के. चौधरी असं सांगितलं, तर नंतर दुसऱ्या आरोपीनं स्वतःची संदीप रॉय म्हणून ओळख करून दिली। आरोपींनी फिर्यादीला गोंधळात टाकत त्यांच्या नावानं कॅनरा बँकेत एक बनावट खातं उघडण्यात आलं असून त्याचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी झाला असल्याची बतावणी केली। ठगबाजांनी खोटे अरेस्ट वॉरंट आणि इन्क्वायरी डॉक्युमेंट्स पाठवून फिर्यादीला डिजिटल पद्धतीनं कोठडीत असल्याचा भास निर्माण केला। या भीतीचा फायदा घेत त्यांच्यावर सतत मानसिक दबाव टाकून आपल्या विविध खात्यांमध्ये एकूण 1,59,60,00,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले। मात्र फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादीनं सायबर पोलिसात तक्रार दाखल केली। फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। सध्या ठगबाज फरार असून सायबर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। इनको बोले कि आपको डिजिटल अरेस्ट हम करते हैं, ऐसा बोल के फिर उनको उनके पास से 1,60,00,000 समथिंग रकम उन्होंने टप्पे टप्पे से ले लिया है। तो ये जब भी हमारे पास आ गए तो हमने तुरंत उसका नेशनल साइबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल है, उस पर कंप्लेंट लेके फिर हमने गुना दाखिल किया है। और मेरी आपके माध्यम से ये लोगों को अपील रहेगी कि डिजिटल अरेस्ट ऐसा शब्द कानून के किसी भी इसमें नहीं है। डिजिटल अरेस्ट कोई भी नहीं कर सकता। अगर आपको कोई व्हाट्सएप कॉल या व्हाट्सएप वीडियो कॉल से कॉल करके बोलेगा कि डिजिटल अरेस्ट हो रहे हैं, तो आप तुरंत घबराए नहीं, तुरंत 1930 पे कॉल करो। नहीं तो नेशनल साइबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल जो गवर्नमेंट ऑफ इंडिया का है, उस पर आप तकरार दाखिल करो। तो जो भी आपके साथ ऐसा फ्रॉड करने की कोशिश करेगा या आपके साथ फ्रॉड होगा तो हम उससे बच सकते हैं। अगर जो नंबर से आपको वीडियो कॉल या व्हाट्सएप कॉल आते हैं, वो भी नंबर आप चक्षु जो गवर्नमेंट ऑफ इंडिया का पोर्टल है उस पर डाल के उसको भी आप बंद कर सकते हैं।